भगवान परमात्म्याचा आपल्या जीवनामध्ये पूर्वराग निर्माण होण्याकरता काही साधन आहे. कमीत कमी 4 गोष्टी पाहिजेत. पहिला प्रकार आहे आपला आहार सात्विक पाहिजे, आणि सात्विक आहार असेल तर वृत्ती सात्विक बनते. ज्ञानोबा म्हणतात, धातू जैसा घेपी आहार, अंतर्भाव तैसाची पोखे. म्हणून आहारामध्ये 3 गोष्टीची दक्षता घ्यावी लागते: स्वभाव दोष, आश्रय दोष आणि निमित्त दोष. स्वभाव दोष मांस, मद्य, कांदा, लसूण, गाजर, वांग हे स्वभाव दोषी आहे. याच्यानंतर आश्रय दोष, कोणाचं अन्न खातो याच्यावर अवलंबून आहे. ज्याचं अन्न खातो त्याचे दोष आपल्याकडे येतात. वाटतं मी माजलगावला तो प्रसंग सांगितला असेल. छत्रपती शिवाजी महाराज लहान होते. जिजाऊ मातेनं बाहेर काम होतं. एक दासी होती, सांगितलं या बाळाला घे, मी काम करून येते थोडं बाहेरून. महाराजांना घेतलं, पण महाराज रडायला लागले. काही केलं थांबेनात. शेवटी त्या दासीला योगागोने दूध होतं, तिनं ते दूध पाजलं. जिजाऊ बाहेरून आल्यानंतर विचारलं, का ग रडला का? अहो खूप रडले. काही राहीच ना. मग काय केलंस? माझं दूध पाजलं. दूध पाजलंस? दोन्ही पाय धरले, उलट केलं, गरगर फिरून ते दूध ओकायला लावलं. कालांतरानं महाराज मोठे झाले आणि जाचक अशा प्रकारच्या समाजाच्या संस्कृतीला उलथून पाडण्याकरता, हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करण्याकरता युद्धावर जायचे. एकदा जिजाऊ मातेनं शिवाजी महाराजांना विचारलं, शिवबा, अरे युद्धभूमीवर गेल्यानंतर तुझ्या मनात काही येतं का रे? आई, थोडी भीती वाटते. दासीच्या दुधाचा परिणाम आहे. विठाल आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती. आहार शुद्ध झाला तरच आपलं हृदय शुद्ध होत असतं. त्यातल्या त्यात राजान्न हरते तेजहा. आश्रय दोष आणि निमित्त दोष, कोणत्या निमित्ताने ते शिजवलंय हे पाहावं लागतं. दशक्रिया विधीच्या करता शिजवलेलं अन्न, श्राद्धा करता शिजवलेलं अन्न ते निमित्त दोषाने युक्त आहे. आणखीन 2 दोष आहेत, पौर्णिमा आणि अमावस्या. पौर्णिमेला शिजवलेलं अन्न जर आपण खाल्लं एखाद्याचं दुसऱ्याचं, तर 14 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आणि अमावस्येला जर आपण एखाद्याचं अन्न खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. महाराज, आपण तर भटके विमुक्त जातीतले. 8-8 दिवस बाहेरच्या बाहेर घरचं कधी खावं? त्यावेळेला आपल्याला तुकोबराने एक सुंदर मार्ग सांगितला आहे. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तो नर जीविला उपवासी. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. पहिल्यांदा सात्विक आहार पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, खरं बोलण्याचं व्रत पाहिजे. काही माणसं म्हणतात, महाराज आव संसारात खोटं बोलल्याशिवाय चालतच नाही. कोणाकरता खोटं बोलता? खोट्याकरता खोटं बोलता. केवढं मोठं उदाहरण आहे महाराज. महाभारत काळात धर्मराजाला भगवान कृष्ण परमात्म्याने अर्ध खोटं बोलायला लावलं. द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा, आणि द्रोणाचार्याने सगळं प्रेम त्याच्यात ठेवलं होतं. सैन्यामध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि असं जाहीर झालं की अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्याला वाटलं खरं काय विचारावं, कोणाला विचारावं. आणि विश्वास होता पांडवापैकी धर्मराजाचा. धर्मराज कधी खोटं बोलणार नाही. धर्मराजाकडे आले. येण्याच्या अगोदर भगवान कृष्ण परमात्म्याने भेट घेतली. धर्मा, ते द्रोणाचार्य येतील, विचारतील, काय सांगणार? मी म्हणेन हत्ती मेला सांगेल. मग तुमचं युद्ध तुम्ही बघा, मी सांगतो ते ऐकावं लागेल. काय? खोटं बोलू नका, पण अर्ध खोटं बोला. कसं? अश्वत्थामा हाता मोठ्यानं म्हणा, नरू वा कुंजरू हळूच म्हणा. तेव्हा विचारायला आल्यानंतर धर्मराजाने सांगितलं, नरो
वा कुंजरू वा. नरो म्हटल्याबरोबर द्रोणाचार्यांनी प्राण सोडला. अर्ध खोट आहे, पण त्याचा परिणाम अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला अंगुष्ठ त्या कर्म. खोटं नाही बोलायचं मला. दुसरा नियम आहे. तिसरा नियम आहे, आपल्या जीवनात संयम सांभाळला पाहिजे. नको ते बोलायचं नाही, नको ते खायचं नाही, नको ते पाहायचं नाही, नको ते ऐकायचं नाही. आपल्या सगळ्या व्यवहाराला वेदशास्त्राने मर्यादा घातलेल्या आहेत आणि त्या मर्यादा मात्र ओलांडायच्या नाहीत. एकच उदाहरण डोळ्यापुढे येतं. आपल्याला तेवढं पाळता येणार नाही, पण किती उच्च अशा प्रकारची परंपरा आपली आहे. ज्या वेळेला भगवती सीता मातेचं अपहरण रावणाने केलं आणि आत्मविश्वास होता की माझे मालक मला शोधत येणार आहेत, याच वाटेनं नेलंय हे त्यांना कळावं. भगवती सीता मातेने जागजागी आपले दागिने टाकले. कुठे कानातला दागिना, कुठे गळ्यातला, कुठे हातातला. प्रभू रामचंद्राने दागिना उसरायचा आणि लक्ष्मणाला विचारायचं, लक्ष्मणा अरे हा सीतेचा दागिना का? लक्ष्मणाने सांगायचं, प्रभू मी ओळखत नाही. गळ्यातला दागिना नाही ओळखायचा, कानातला ओळखला नाही, हातातला ओळखला नाही. चालता चालता पैंजण हातात आल्यानंतर विचारल्यावर म्हणतात हा माझ्या आईचा दागिना आहे. आणि मग बाकीचे का ओळखत नाही? नाहम जानामि केयुरी नाहम जानामि कुंडले नूपुरे एव जानामि नित्यम पादाभिवंदनात. बाकीच्या कोणत्या अवयवाला मी ओळखत नाही, का पाहतच नाही, फक्त ओळखतो तो पायातला दागिना, पायाकडे पाहतो. हा संयम आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा हा संयम आहे. आणि चौथा प्रकारे संतांची संगती हवी आहे. संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. संतांची संगती लागते, कारण ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा. प्रत्येकाच्या शरीराच्या भोवती त्याच्या अंतःकरणातले पुण्याचे आणि विचाराची स्पंदनं बाहेर फाकत असतात, बाहेर फाकतात. जसं पूर्वीच्या काळात देवाच्या आणि संतांच्या फोटोच्या चेहऱ्याभोवती असं गोल पिवळं वर्तुळ असायचं. ते कशाच प्रतीक? त्या त्या जीवनातले स्पंदन असतात, ते बाहेर फाकतात. तुकोबायांचं प्रमाण आहे, बैसता चोरापासी तैशी होय बुद्धी देखताची चिंदे मन धावे. बैसता व्यभिचाऱ्यापासी तैशी होय बुद्धी देखताची नारी मन धावे. याकरता संतांची संगती फार आवश्यक आहे महाराज. मोठेपणा नाही, पण 1972 साल पंढरपूरला स्वामी रामसुखदाजींचा सत्संग झाला होता. रामसुखदाजी म्हणजे पोहोचलेलं जीवन. 2 प्रकारचा सत्संग, बहुजन लोकांकरता वेगळा आणि साधकाकरता पहाटे त्यांच्या निवासस्थानावर. आम्ही पहाटेच्या सत्संगाकरता जायचे. घरी असताना मनात भरपूर प्रश्न निर्माण व्हायचे. आपण हे प्रश्न विचारू, पण दर्शन घेऊन जवळ बसलं एकही प्रश्न शिल्लक राहत नव्हता. का? स्पंदन आहेत महाराज. आपण म्हणाल आता नामोत्सव झालाय, पुढं कसा सत्संग करावा? आम्ही तर देवठाणमधले आहेत. त्याचं उत्तर असं आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारांचा सत्संग आहे. जगद्गुरु तुकोबारांची गाथा महाराजांचा सत्संग आहे. स्वामी विवेकानंदांचे काही ग्रंथ आहेत, तरुण मंडळींना सांगतो आपण अवश्य वाचा. आज तुम्ही विज्ञान युगातले आणि विज्ञान युगातली बुद्धी धर्माकडे आणि भक्तीकडे जर वळवायची असेल तर स्वामी विवेकानंदांचे 10 खंड आहेत, जरूर वाचावे. ते सांगण्याचा माझा मुद्दा आहे, या सत्संगाच्या द्वारा वृत्तीमध्ये बदल होतो आणि बदल झाल्यानंतर भगवान परमात्म्याचं प्रेम आपल्या मनात यावं असं मनाला वाटतं. हा पूर्वराग आहे, पूर्वराग. आणि तो जोपर्यंत शिगेला जात नाही तोपर्यंत परमात्म्याचा मिलन राग तयार होत नाही. मिलन राग म्हणजे स्वतः भगवान परमात्मा प्रगट होणं, दर्शन देणं, कृपा करणं, हा मिलन राग आहे. तेव्हा
पूर्व रागामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा. आता संतांचं जे वाङ्मय आहे, सगळ्याच अवस्थेतल्या लोका करताय. कधी पूर्व रागातलं आहे, कधी मिलन रागातलं आहे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. कधी विरह रागातलंय, या ते कोळ माझे गेले हरपोनी. विरह रागातलंय. सगळ्या अशा प्रकारचं मार्गदर्शन आहे. आज आपण पूर्व रागातलं एक चिंतन करण्याकरता माऊलींची एक ही गवळण स्वीकारलेली आहे. ज्ञानोबाराय आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं प्रेम निर्माण व्हावं, याकरता भगवान परमात्म्याला प्रार्थना करत असताना जवळ एक मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीला उद्देशून बोलतात. त्याला संबोधन म्हणतात व्याकरणामध्ये. ए रामा असे हात मारले की रामा संबोधन झालं. ए गोविंदा गोविंदा म्हटलं की संबोधन झालं. तसं अभंगामध्ये माये हे संबोधन आहे. आणि या संबोधनामध्ये कोणी विचारी माणूस विचार करेल, या स्त्री भाषेत जाण्याचं कारण काय पडलंय, का जावं त्यात? त्याचं उत्तर एक सिद्धांताने, जगामध्ये पुरुष फक्त एकच आहे, सगळे स्त्री आहेत. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे तुदारुता. भगवान परमात्मा एकच पुरुष आहे, बाकी सगळे स्त्री आहेत. फरक एवढाच आहे, काही स्त्रिया दाढी मिशाच्या आणि काही स्त्रिया बिगर दाढी मिशाच्या, पण आहे स्त्रियाच. का बरं? स्त्री म्हटली की ती पतीला केल्याशिवाय तिची पूर्णता नाही. अनाश्रयान शोभनते पंडिता वनिता लता. तिघा जणांना आश्रय लागतो. पंडित, वनिता म्हणजे स्त्री आणि लता म्हणजे विली, या तिघांना आश्रय लागतो. तसं जीव म्हटलं की जीवाला आश्रय लागतो. मग आपण उत्तम पुरुषाकडे जाण्याकरता त्याला आपण पती करावं लागतं. पती कोणाला म्हणतात? पाती ती पती, पालन करतो त्याचं नाव आहे पती. भगवान परमात्मा जगाचं पालन करतो. गर्भोपनिषदामध्ये असं चिंतन आहे, 7 महिन्याचा गर्भ जर झाला तर टाळू फोडून जीव मध्ये जातो शरीरात. याची प्रचिती पूर्वीच्या काळात आपल्याला येत होती. आपल्या आजीबाई जन्माला आलेल्या लेकराची टाळू माखायच्या. असं टाळूवर तेल सोडायचं, असं बोटानं माखायचं. जखम झालेली असते तिथं, जखम. तिथून जीव आत गेलेला आहे. आता उरलेले 2 महिने 9 दिवस जीव म्हटला की प्राण आहे, प्राण म्हटला की अन्नाची गरज आहे. कोण अन्न पुरवणार? भगवान परमात्मा इतके दयाळू आहेत. आईच्या अन्नकोशापासून तो बाळाच्या अन्नकोशापर्यंत एक संबंध जोडलेला असतो, त्याला आपण नाळ म्हणतो. नाळ. आई जी अन्न खाते ते अन्न गर्भातल्या बाळाला सुद्धा मिळतं. कोण करू शकतो महाराज? अन्न पुरवठा मंत्री काय करू शकेल? जन्माला आल्यानंतर दात नसतात, अन्न खाता येत नाही. जगात एकच उदाहरण आहे, रामचरित मानसाचे रचयिते तुलसीदास प्रभू, त्यांना जन्मता खालची वरची दात होते आणि दात नसताना अन्न खाता येत नाही. तेव्हा भगवान परमात्म्याने आईच्या स्तनामध्ये पवित्र दूध निर्माण केलं. कोण करतो? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही, सवे दोन्ही. वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही, सवे दोन्ही. वाढवी श्रीपती सवे दोन्ही. हा कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही. हा वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही. वाढ
वाढवी श्रीपती सवेदो हे सगळं पालन भगवान परमात्मा करतात. श्रीकृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचर. दुधाची उत्पत्ती कोणी केली बाळा, दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोन वाढवी श्रीपती सवेदोन. हा कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. हा वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही वाढवी श्रीपती सवे दोन्ही. हे सगळं पालन भगवान परमात्मा करतात. श्रीकृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि माम. 7 प्रकार आहेत पतीची. असा भगवान परमात्मा पती असल्यामुळे रूपक मधुर भावातलं करतायत ज्ञानोबर आहे. आणि त्या रूपकामध्ये प्रकार असा आहे गरज आणि प्रेम. दुसरा शब्द त्याला गोडी आहे. दोन्ही माणसाच्या जीवनामध्ये आहे. संसाराची गरज आहे आणि देवाची आवड पाहिजे. गरज आणि आवड या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात. केवळ गरजेवर बसून चालत नाही, आवड निर्माण झाली पाहिजे. प्रथमतः प्रपंचामध्ये जे दुःख प्राप्त होतं ते न व्हावं एवढ्याकरता देवाची गरज जीवनात निर्माण होते. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे. भगवान किती गर्भवासाचं दुःख, आता काय करू. जन्म मरणाच्या दुःखाच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. करी या तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश. थोडी आशा पाश करी वासरदई. गरजही आणि गरज संपल्यानंतर भगवान परमात्म्याचं प्रेम निर्माण व्हावं. दोन्ही गोष्टी आहेत. आपण नेहमी सांगतो हा विषय. संपत असते ती गरज आणि कधी संपत नसतं ते प्रेम. काही गोष्टी गरज नसताना प्रेमात येतात. गरज ओलांडावी आणि प्रेम प्राप्त व्हावं ते योग्य आहे. काही माणसाला चहा प्यायची आवड असते. आवड गरज नाही, आवड. चहाच्या ऐवजी दूध पिलं तर काय बिघडतं. असा वास्तविक चहा शाकाहारी पेय नाही. कीर्तन संपल्यानंतर मला विचारा सांगतो कसं आहे ते. पण दुर्दैव महाराज आपले वारकरी एकादशी धरतात, जेवण करत नाहीत, पण एकादशी दिवशी भरपूर चहा पितात. आणि नामसप्ताहामध्ये सुद्धा नाना कीर्तन झाल्यानंतर निवेदक येतात. आलेल्या पाहुणे मंडळींनी चहा पिल्याशिवाय परत जाऊ नये आणि मातीत गेल्याशिवाय राहू नये. नाही प्यावं मला चहा. सांगतो पुन्हा कुणाला वेगळं बोलायचं कारण नाही. आपल्या जुन्या लोकांना कळत असेल महाराजांना लोकसभेमध्ये डालडा आणि चहाचं प्रकरण फार दिवस गाजत होतं. आणि त्यावेळी असं चिंतन मिळालं की चहाच्या पावडरवर रक्त शिंपडतात. याच्यापेक्षा सांगतो दुसरं, ज्यांचं नाव मी मगाशी घेतलं, रामसुखदाजी, आसाम प्रांतामध्ये गेले होते सत्संगाकरता. एका श्रीमंत भाविकाने त्यांना
पुढीचं निमंत्रण दिलं. संन्याशाला जेवायला या म्हणायचं नाही, पुढीला या म्हणायचं. गेले. जाताना त्याच्या बंगल्यात अंगणात चमड्याचा कुटा पसरलेला होता. त्यांनी त्या मालकाला विचारलं, का हो तुम्ही तर शाकाहारी आणि चमड्याचा कुटा कशा करता? ते सांगितलं, महाराज साधूला खोटं बोलता येत नाही, मी चहाचा कारखानदार आहे आणि चहाची जी पावडर असते त्याच्यावर चमड्याचा कुटा आम्ही भिजू घालतो, लाल भडक अशा प्रकारचं झाल्यानंतर त्या पावडरवर शिंपतो, म्हणून तो कडक आणि तांबडा होतो. आता पिऊ वाटलं तर प्या, नाही तर नका पिऊ. माझं सांगायचं काम सांगायचंय, सांगण्याचं तीर्थाचा. नको ते खाऊ नये, नको ते पिऊ नये. अशा प्रकारच्या पथ्य पाळल्यानंतरच आपल्या हृदयाची जी पवित्र अवस्था आहे ती टिकणार आहे महाराज, नाही तर टिकणार नाही. असं झाल्यानंतर तेव्हा आवड ज्याच्याकरता म्हणतात, गरज नसताना असते तिचं नाव आवड. आता 2 लहान मुलं टाळ घेऊन उभं राहिलेत पण फार दूर आहेत. बाळाओ, तुम्ही जेवण करता आवड म्हणून का गरज म्हणून? एकदम हल्ला झालाय. जेवण माणूस करतो गरज म्हणून, पाणी पितो गरज म्हणून, औषध घेतो गरज म्हणून. काही माणसं तंबाखू खातात, इथं कोणी खाणार नसेल असलं तर ते प्रामाणिकपणे हनुमंतराच्या पुढे म्हणतील, आजपासून मी तंबाखू खाणार नाही, नुकसान झालेले मी भरून देईन. कशाला माणसा महाराज व्यसनामध्ये शहाण्या माणसाने जाऊ नये. व्यसन आहे त्याच्यामध्ये विषय. मुद्दा असा आहे, सेवी भांग आपो तंबाखू दंड परितो अखंड भ्रांती माझी. तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. सांगण्याचा माझा मुद्दा असा, जी आवड ज्याला म्हणतात, प्रपंचाची गरज असावी आणि परमार्थाची देवाची आवड असावी. का असावी याचं कारण एक सांगतो, तात्विक कारण. थोडं खोलात नेतो तुम्हाला. देहाच्या भावना आणि आत्म्याच्या भावना या दोघांचा विचार जर करू गेलो तर आपल्या आत्म्याच्या भावना असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय, या आपल्या आत्म्याच्या भावना आहेत. देहाच्या भावना वेगळ्या, आत्म्याच्या भावना वेगळ्या. आत्म्याच्या भावनेमध्ये, त्या भावनेमध्ये आणखी एक भावना आहे. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये श्लोक आहे, यमात्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभूयम भूयास मिती प्रेमात्मनिक्षेते. आकर्षण नावाचं तत्व आपल्या आत्म्यात आहे. उदाहरणार्थ, वाघ किती जरी क्रूर झाला, त्याचा बछडा पुढे आला की त्याचं आकर्षण होतं. एका जुन्या काळातला दृष्टांत तुकोबऱ्याने दिलाय. गावरान गाय असावी आणि वासरू लहान असताना मरावं. जुनी माणसं त्याचा चमडा काढायची, शिवायचा आणि त्याच्यात भूस भरायचं. दूध काढायची वेळ का झाली, मग ते बोध त्याला म्हणतात, ते बोध तिच्या पुढे ठेवायचं. ठेवल्याबरोबर तिच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होतं आणि पाना घालते. आपल्या बोताला चाटते आणि दुसरीचं जिवंत जरी जवळ आलं, महाराजांचं प्रमाण आहे, आपुलियाचा बोत चाटी मारी करंटी पारक्या. दुसरीच्या वासराला, जिवंत वासराला मारते आणि आपल्या बोताला चाटते. का? प्रेम तत्व आहे, प्रेम तत्व. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रेम तत्व आहे, पण ते प्रेम तत्व विकसित नाही. आणि काही प्रेम तत्व नको त्या ठिकाणी, नाशवंताच्या ठिकाणी गेलेलं आहे. ज्याच्याकरता विश्वमाऊली ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात भगवंताला दृष्टांताप्रमाणे प्रेम तत्व मागतात. परिमळाची दाव भ्रमर ओढी, परिमळाची दाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची दाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी. तैसी तुझी गोडी
तैसी तुझी गोडी लागो मज अविट गे माय विटेना अविट गे माय विटेना तैसी तुझी गोडी लागो मज तैसी तुझी गोडी लागो मज अविट गे माये विटेना अविट गे माये विटेना परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज तैसी तुझी गोडी लागो मज तैसी तुझी गोडी लागो मज परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तैसी तुझी तुझी गोडी लागो मद तैसी तुझी गोडी लागो मद तैसी तुझी गोडी लागो मद चालीवर म्हणायला जड आहेत, काही अक्षर कमी काही अक्षर अधिक. गायकाची परीक्षाच होते. येताना ठरवलं होतं अभंग असा घेऊ, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. पण आल्यानंतर एक गायक मंडळी पाहिल्यानंतर म्हटलं हा अभंग आता इथं खपतोय, गिराईक बघूनच माल काढावा लागतो. भलता माल भलत्या ठिकाणी खपत नाही. परिमळाची धाव, परिमळ म्हणजे सुगंध, आणि त्या सुगंधाची धाव भोंग्याला ओढते. ज्ञानोबा काय कमाल आहे महाराज, किती उलट केलंय. भोंगा परिमळाकडे जातो का परिमळ भोंग्याला ओढतं, अति उच्च अशा प्रकारचा भाव आहे. त्या सुगंधानेच भोंग्याला आपल्याकडे ओढावं असं माझ्या अंतःकरणात भगवान तुमची गोडी निर्माण व्हावी. परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज. तशी लागत नाही महाराज. परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय भगवान परमात्म्याची गोडी लागत नाही. काही 2-4 गोष्टी मी अगोदर सांगून गेलो. खरं बोलणं, संयम, सत्संगती, पण त्याच्याबरोबर ते परिपक्व झाल्यानंतर भगवान परमात्म्याची कृपा लागते आणि मग मात्र भगवान परमात्म्याचं आकर्षण जीवनामध्ये होतं. भोंग्याचं रूप का करतात याचं कारण आहे ज्ञानोबारांचा केवढा अभ्यास महाराज. आता अभ्यास म्हणणं तो चुकीचंच आहे, सर्वज्ञच. जीवाला भोंगा का म्हणतात? जसं एक अभंग प्रसिद्ध आहे, ऋण झोनू रे भ्रमरा. का म्हणतात भोंगा? एका ओवीमध्ये ज्ञानोबारांनी स्पष्ट सांगितले, इंद्रिये षटपदाचारी जीव भ्रमराते. कधी मोजले होते कोणाष्टो पाय भोंग्याचे? आपण मोजा, भोंगा पकडा आणि त्याचे पाय मोजा, 6 पाय असतात त्याला. तसं तुम्हा मला सुद्धा 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन हे सारखेपण आहे, म्हणून भोंग्याचं रूपक आहे. परिमळाची धाव भ्रमर ओढी तशी तुझी गोडी लागो. भगवान तुमचं आवड मला त्या पद्धतीनं निर्माण व्हावी. कदाचित भगवान विचारतील काय गरज वाढली, कशा करता आवड निर्माण व्हावी? उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात. अविट गे माय विटेना 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 जवळी आहे
परी भेटेना जवळी आहे परी भेटेना आवित गे माय विटेना आवित गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना जवळी आहे परी भेटेना आवित गे माय विटेना आवित गे माय विटेना अविट गे माय विटेना जवळी आहे. बुद्धीनं लक्ष देऊन जर पाहिलं या अभंगात दुसऱ्या चरणाकडे अविट गे आणि माय विटेना वेगळे वेगळे का? दोन्हीचा अर्थ एकच आहे. मग अविट म्हटल्यानंतर भागलं नसतं का? किंवा माय विटेना असं म्हटलं असतं तर भागलं नसतं का? शास्त्राच्या दृष्टिकोनातून दोष आहे द्विरुक्ती. एकच भाव दोन वेळेला प्रगट करणं याला द्विरुक्ती म्हणतात. एखादा वक्ता ते वाक्य पुन्हा पुन्हा बोलायला लागला की समजायचं भांडवल संपलंय. आम्हाला आळंदीला प्रत्येक वर्षी परीक्षा घेताना अनुभव येतो. अवघड असतं ते. 6 अभंग दिलेले असतात आणि प्रत्येक अभंगाचं पहिलं चरण पाकिटमध्ये लिहून ठेवलेलं असतं. परीक्षा देण्याकरता विद्यार्थी पुढे येतो. 6 पाकिट पुढे ठेवलेले असतात. त्याला सांगायचं कोणतंही उचल. ते उचलून त्याने आपल्या आमच्या हातात दिलं. मग आम्ही ते उघडायचं. हां तुम्हाला आता परीक्षेला अभंगाला आहे आपुला तो एक देव करून घ्या. तो कसा तरी चाल म्हणतो विद्यार्थी. आणि ती गादीच अशी महाराज एरवी वाघ जरी असला तरी गादीवर उभा राहिला की शेळीच बनतो. घबराट निर्माण होते. आणि मग घबराट निर्माण झाल्यानंतर तो बोलायला लागतो. परीक्षेला मिळालेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग फार महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. अरे काय विठ्ठल विठ्ठल. आमच्या लक्षात येतं याची तयारी नाही. फटाफट मार्क कमी करतो. द्विरुक्ती दोष आहे तो. तसं अर्थाची द्विरुक्ती अविट गे माय विटेना तेच आहे. आता ज्ञानोबारानं काही आठवत नव्हतं म्हणून केलं का महाराज? औपजताचे ज्ञानी. याच्यातला भाव आपण काढला पाहिजे. काय आहे? कोणताही सिद्धांत अन्वय आणि व्यतिरेक असा केला तर तो पक्का होतो. उदाहरणार्थ एका माणसाला गरज पडली 5,000 रुपयाची. गावामध्ये गेला तो मित्राकडे. अरे एक महिन्याकरता 5,000 रुपये दे रे उसने. तो म्हटला मीच आता कोणाकडून तरी मागण्याच्या विचारात आहे. माझ्याकडे नाहीत रे. मग कोणाकडे मिळतील? आपल्या गावात ते रावसाहेब आहेत ना त्यांच्याकडे मिळतील. त्यांच्याशिवाय रावसाहेबाच्या शिवाय मिळणार नाहीत. रावसाहेबाकडे मिळतील अन्वय आणि रावसाहेबाशिवाय मिळणार नाहीत व्यतिरेक. तसं अविट गे अन्वय माय विटेना व्यतिरेक. पक्का अशा प्रकारचा सिद्धांत महाराज. सगळ्या शास्त्रीय कसोटी तुम्ही किती पहा संतांचे वाक्य आहेत महाराज. तेव्हा अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. काय करावं? माझ्या जवळ आहे पण मला भेटत नाही. का होत नाही? न भेटण्याची शास्त्रात काही कारण आहेत. अतिदूरात अतिसामिप्यात इंद्रिय घातान मनोनवस्थानात असे 4 दोष आहेत. अतिदूर दिसत नाही महाराज. आकाशामध्ये काही तारे असतात ते तारे दिसत नाहीत. कदाचित आपण दुर्बीण आणली तर मग मात्र ते दिसतं. अतिदूरात दिसत नाही. अतिसामिप्यात डोळ्यात काजळ घाला दिसतं का आपल्या डोळ्यानं आपल्या डोळ्यातलं काजळ? का? अतिजवळ आहे. इंद्रिय घातान इंद्रियामध्ये दोष निर्माण झालेला आहे आणि मनोनवस्थानात मन स्थिर नाही चंचल आहे तरी ते कळत नाही. तेव्हा जवळी आहे परी भेटेना हे अतिसामिप्यात जवळ आहे. आपण नेहमी ऐकतोय सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो
मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. भगवान परमात्मा सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसे बुद्धीस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामे. एक प्रमाणे बघा, बऱ्याच लोकांच्या पाठात आहे ते. तुकोबारांची काही प्रमाण अशी आहेत ज्याने अजून गाथ्याला हात लावला नाही आयुष्यात, मालिका पाहिली नाही, त्यांच्या पाठात असतात हे. जसं शुद्ध बीजा पोटी. आता सगळ्यांनी गाथा वाचलाय का? एक का सहाय्य करू. हा तसंच तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. आणि पुढं चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे, पण अति जवळ असल्यामुळे भेटत नाही. ज्ञानोबा तीच तक्रार करतात, जवळ आहे परी भेटे ना. तेव्हा त्याचं आकर्षण मला निर्माण व्हावं याकरता कदाचित भुंगा विषय बदलतो, पण असा एक अनन्य अशा प्रकारचं जीवन झालेलं असतं. तो दृष्टांत माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. तृषा लागली या जीवनात ओढी, तृषा लागली या जीवनात ओढी, तृषा लागली या जीवनात ओढी, तृषा लागली या जीवनात ओढी. तृषा लागली या जीवनात ओढी, हो तृषा लागली या जीवनात ओढी, तृषा लागली या जीवनात ओढी. तैसी तुझी गोडी लागो या जीवा, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. तैसी तुझी गोडी लागो या जीवा, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. आवी सगे माय विटेना, आवी सगे माय विटेना. म्हणजे पाण्याकडे माणूस ओढत राहतो. किती पक्वान्न पुढे ठेवा, तो म्हणेल नको मला तहान लागली कडकडून. माऊलीने का ओवीमध्ये असं प्रगट केले, तहानेला न म्हणे नपुरे समुद्र मज. कडकडून तहानल्यानंतर म्हणतो अहो समुद्र सुद्धा पूर्ण नाही, कडकडून तहान लागली. तो जसा दुसऱ्या विषयाला स्वीकारत नाही, तसं माझ्याही जीवनामध्ये भगवान अशी बघून तुमची आवड लागावी. एका परमात्म्याशिवाय दुसरीकडे अंतःकरण जाऊच नये. म्हणून तैशी तुझी गोडी लागू या जीवा. आता ज्ञानोबरा जीव होते का? उपजताची ज्ञानी. असं असताना जीवा का म्हणतात? त्याचं कारण आहे ही नम्रता आहे महाराज, नम्रता आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये नम्रता अत्यंत आवश्यक आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नमस्कार करण्याची पद्धती आहे, पण ज्याला काही नियम माहीत नाही ते प्रतिनमस्कार करत नाहीत, उभं राहतात. लोक येतात, दर्शन घेतात, जातात. कमीत कमी हात तर जोडावे. लहान मुलगा जरी असला तरी त्याला प्रतिनमस्कार करावा. फक्त एवढाच नियम आहे, त्याच्या पायाला हात लावू नये. त्याच्या पायाला जर हात लावला तर त्याचं आयुष्य कमी होतं असं शास्त्र आहे. पण त्याच्यात परमात्मा आहे या भावनेनं हात जोडावेत. काही नियम, काही माणसं हा नियम पाळत नाहीत, उभं राहतात. लोक दर्शन घेऊन जातात, मकाच्या बुरकुंडासारखं ताट उभं राहतात. परिणाम असा होतो महाराज, सगळ्या पुण्याचा क्षय होतो, पुण्य राहत नाही. सांगण्याचा माझा मुद्दा असा, नम्रता. ज्ञानोबा तशी तुझी गोडी लागो या जीवा नम्रता धारण करतात. जगे माय विटेना.
जवळ आहे परी भेटेना. जवळच्या सखीने विचारलं, जर भगवान परमात्म्याने तुझ्याकडे जर गोडी लावली फायदा काय होईल? अभंगाच्या बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवड. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवड. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवड. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवड. गोडी ऐसी गोडी मिळून गेली. गोडी ऐसी गोडी मिळून गेली. आविट गे माय विटेना. आविट गे माय विटेना. गोडी गोडी मिळून गेली. गोडी गोडी मिळून गेली. आविट गे माय विटेना. आविट गे माय विटेना. मध्ये जो तुम्ही बोल वाजवला ना तो हलकीचा बोल आहे. आपला मृदंग शुद्ध आहे आणि शुद्ध मृदंग असला तरच आमच्या चुलते बापूंच्या गुरुच्या गुरुनं एका हत्तीला समाधी लावली होती. शुद्धता सगळ्याच इतर तसा. बाप रखुमा देवरू विठ्ठल यावं. पांडुरंग परमात्मा माझे बाप आहे. हे नाममुद्रा ज्ञानोबरांनी शेवटच्या 6 वर्षात वापरलेली आहे. आता शेवटचा सुद्धा शब्द वापरता येत नाही खरा, कारण समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करतो. पण इतिहासाच्या दृष्टिकोनातून 16 वर्षापर्यंत जे अभंग केले ते ज्ञानदेव म्हणे आणि 16व्या वर्षी काळ त्यांना घेण्याकरता आला. निवृत्तीनाथाने पाहिले, कोण रे तो? म्हणे मी काळ आहे, परत जा, 2 वर्ष येऊ नको. 2 वर्षानंतर आला. सोपान काकाने विचारलं, कोण तो? म्हणे काळ, माझ्याकरता 2 वर्ष येऊ नको. 20व्या वर्षी आला. मुक्ताबाईने सांगितलं, त्या दोघाकरता 2-2 वर्ष परत गेला, तसं माझ्याकरता 2 वर्ष परत जा. आणि मग 22व्या वर्षी तर समाधी घेतली महाराज. या 6 वर्षात जे वाङ्मय आहे ते बाप रखुमा देवी वरू आहे. रूप पाहता लोचने अभंग त्याच काळातलं आहे. हरिपाठ 16 वर्षाच्या आतला आहे. तेव्हा बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी. गोडी येसी गोडी मिळवून गेली. माझ्या आत असणार आकर्षण आणि आकर्षण स्वरूप असणारा भगवान परमात्मा, दोन्ही एक होणं हे सगळ्यात श्रेष्ठत्वाचं. आणि त्याच्यात नंतर पुन्हा काही शिल्लकच राहत नाही, प्रश्न शिल्लक राहत नाही, असं पूर्णत्वाचं जीवन प्राप्त होतं. म्हणून बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी. गोडी येशी गोडी मिळवून गेली. हा खऱ्या अर्थानं काल आहे. परमात्म्याशी एकरूप होणं. आपल्या साधू संतांनी सर्व उत्सवाच्या शेवटी कालाकाळ ठेवला, याचं कारण एक होणं. एका ठिकाणी राहणं वेगळं आणि एक रूप होणं वेगळं. खिचडीमध्ये शिजलेले तांदळाचा भाताचे तुकडे आणि त्या डाळीचे तुकडे एका ठिकाणी राहतात का एक होतात? एका ठिकाणी राहतात. पण काला समजा ज्वारीची भाकरी थंड झाली आहे, चांगली कुस्करली आहे, मध्ये दूध टाकलं आणि काला केला, आता ज्वारीची भाकरी बाजूला करा बरं, एकरूप झालं. तसं देवभक्त दोन्ही एकरूप झाले, हा काल आहे. आणि याच्याकरताच आपल्या संप्रदायामध्ये या तत्वाने काल्याचं चिंतन शेवटी ठेवलेलं असतं. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी. गोडी असे गोडी मिळवून गेली. आविठ गे माय विठेना. जवळी आहे परी भेटेना. विठोबा रखुमाय गे. विठोबा रखुमाय गे. जय विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय.
कुंभार कुमार देवादिदेवा जगत्र जीवा परेसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसी दे प्रेम काही कळा. तेव्हा काल्याचे चिंतन आहे. थोड्याच वेळात आपण भगवान परमात्म्याच्या गोकुळातल्या काही ज्या लीला आहेत त्या थोडक्यात सांगणार आहोत. आदौ देव की देव गर्भ जननम गोपी गृही वर्धनम माया पूतन जीविता पहननम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हननम कौंतेय सत्पालनम एतद भागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. हे भगवान परमात्म्याचं एका श्लोकात. श्रावणवद्य अष्टमी रात्री 12 वाजता मथुरेच्या कारागृहात भगवान प्रगट झाले. 8 वर्षाची होती एकदम. देवकी मातेने सांगितलं, कृष्णा अरे एकदम 8 वर्षाचा दत्तक घेतला म्हणतील. लहान हो आणि लहान बाळांना हट्ट करणं त्यात आईला आनंद वाटत असतो. तो लहान हो. भगवान लहान झाले. वसुदेव मात्र पाहून रडायला लागले. भगवान विचारतात, बाबा का रडता? वसुदेवाने सांगितलं, बाळा त्या दुष्ट कंसानं आतापर्यंत 6 मारली. 7वा जो गर्भयोग मायाने आणि तू 8वायस, तुला मारील. भगवंताने सांगितलं, बाबा काळजी करू नका, मी बाळ नाही, काळाचा काळ आहे. कालोस मी लोक क्षय करू प्रवृत्तो, कोण मला मारणार आहे? तुम्ही एक काम करा, मला इथं न ठेवताना नंदाच्या घरी घेऊन चला. नंदाच्या घराला मजली गोकुळाला तिकडे घेऊन चला. यशोदा आपला वसुदेवांच्या अंतःकरणात केवढा विश्वास महाराज. विश्वास असावा वसुदेवासारखा. काय परिस्थिती होती का नंदाच्या घरी नेण्याची? हातात बेड्या, पायात बेड्या, कारागृहात द्वारपाळ, एवढा अडथळा असताना सुद्धा काही विचार नाही केला. उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळती. भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतल्याबरोबर बंधन राहत नसतं. हा या लीलेतून आपल्याला भाव दिसतो. आणि यमुना माता ओलांडली. गोकुळ आहे, आपण गेलं तर लक्षात येईल. एका बाजूला मथुरा, एका बाजूला गोकुळ आहे. आणि ज्या मार्गाने वसुदेवाने आणलं नेलं तो मार्ग अजूनही दाखवतात. इथून नेलं म्हणतात, इथं आणलं म्हणतात. आषाढ वेळेला नंदाच्या महालामध्ये गेले आणि गेल्यानंतर यशोदा माता झोपेत अवस्थेत दिसली. पुढे एक मुलगी जन्मली, तिचं नाव होतं माया. माया झोपेत जन्मते. परमात्मा अवताराला येण्याकरता रात्रंदिवस जाग राहलं. सावधान सावधान उगवे संकल्पे हे मन. परमात्म्याची साधना एक क्षणभर सुद्धा थांबली न पाहिजे. आपलं कार्य करत असताना सुद्धा भगवंताचं स्मरण आपल्याला राहिलं पाहिजे. ही साधना, ही जागृती आहे. आणि म्हणूनच संतांना असं सांगावं लागलं, आता जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या नाडून भागा. असं रात्रंदिवस जागं राहावं लागतं. तेव्हा त्याच जाग्याच्या दृष्टिकोनातून भगवान परमात्मा अवताराला येतात. पुढे माया जन्माला आली होती. कंसाला कळालं, मायेने टाहो फोडल्यामुळे द्वारपाळ जागी झाली होती. आणि कंसाला बातमी लागली, आला धावत. 8वा का 8वी बघितली नाही, पायाला धरलं, गरगर फिरून आदळणार, निसटली. माया कर्माने नाही मरत, माया ब्रह्मज्ञानाने किंवा भगवंताच्या भक्तीने मरते. तुका म्हणे माया होयदासी लागे पाया. आकाशवाणी झाली, दुष्टा तुझं लागी वधी उपजला मज आधी, माझ्या अगोदर जन्माला, काळजी करू नको. दास्तावलेल्या कंसाने काही राक्षस पाठवले. इकडे गोकुळामध्ये नंदबाबाच्या महालामध्ये दिव्य प्रकाश फकला, जो भौतिक नाही, दैवी नाही, आध्यात्मिक नाही, असा वेगळाच प्रकाश. प्रकाशाचे प्रकार आहे. रात्री हा दिवा लागतो, भौतिक आहे. भगवान सूर्यनारायणाचा प्रकाश दैवी आहे. आणि आध्यात्मिक प्रकाश प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. साधी गोष्ट आहे महाराज. जर कोणी विचारलं का वस्तू पाहण्याकरता काय काय लागतंय? डोळे लागतात, मन लागतं आणि प्रकाश लागतो. आता या माईकला पाहण्याकरता मी माझ्या वृत्तीतून डोळ्याच्या बाहेर पडतो आणि या माईकवर असणारा अंधार, इथे एक प्रकाश आहे.
त्या प्रकाशाने नष्ट होतो आणि मग मला माईक दिसतो. म्हणजे वस्तू पाहण्याकरता प्रकाश लागतो. असा अबाधित सिद्धांत जर केला तर हा सिद्धांत सुद्धा काही वेळेला चुकीचा वाटतो. कसं? रात्र व्हावी, डोळे झाकावे, काय दिसतं? अंधार. कोणत्या उजेडानं दिसला? आता अंधार पाहण्याकरता मात्र उजेड लागत नाही, तो आध्यात्मिक प्रकाश आहे. तेव्हा परमात्म्याचा दिव्य प्रकाश, तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश, कमला नयन हास्य वदन हासे. भगवान परमात्म्याचा प्रकाश दासीने पाहायला वेगळाच प्रकाश आहे. हा कोणाचा आहे? जिथून फाकत होता पाहिलं भगवान परमात्म्याचा आहे. लाला प्रगट भयो है, उठवलं. आणि नंद बाबाला बातमी कळाली. नंद बाबांनी पुत्रोत्सव केला. पूर्वी आपल्याकडे मुलगा जन्माला आल्यावर पुत्रोत्सव करत होते, अजूनही खानदेशमध्ये करतात. मुलगा जन्माला आला मग एखादं भजन म्हणा, कीर्तन म्हणा, अन्नदान म्हणा, द्रव्यदान म्हणा, असं पुत्रोत्सव करतात. फार मोठा पुत्रोत्सव नंदबाबांनी केला. गोकुळातल्या गोपींना समजलं की ज्याच्याकरता आपण गोकुळात आलो तो भगवान परमात्मा अवतीर्ण झालाय. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आल्या नंदाच्या अंगणामध्ये आणि भगवान परमात्म्याला पाहू लागल्या. पाहिल्या बरोबर एक रूपता प्राप्त झाली. याला रूप माधुरी म्हणतात. पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जोडवी. समाधी लागायची का? त्याचं काय कारण आहे? पाहिला नंदाचा नंदनू तेने वेदिले मन. भगवान परमात्म्याने मन आकर्षित केलं, वृत्ती एकरूप झालेली आहे. याला रूप माधुरी म्हणतात. पहिला प्रकार आहे. गोपी भगवान परमात्म्याला पाहण्याकरता जायच्या, दिव्य दृष्टी असायची आणि त्याने परमात्म्याचं दर्शन व्हायचं. बराच सामान्य लोकांची तक्रार आहे, सुशिक्षित लोकांची सुद्धा तक्रार आहे. अहो देव दिसतच नाही. मानायचं काय कारण आहे? पण तुमच्यात लायकी आहे का पाहण्याची? योग्यता लागते. योग्यता. 3 प्रकारचे डोळे आहेत. चमड्याचा डोळा, भावनेचा डोळा आणि दिव्य डोळा. चमड्याच्या डोळ्याने जड वस्तू दिसते, भावनेच्या डोळ्याने भावनेच्या जगातली वस्तू दिसते. एखादा मुलगा त्याची आई समोर आल्यानंतर त्याला विचारलं, अरे कोण आहे रे? माझी आई म्हणतो. का? चमड्याचा डोळा आहे आणि आत भावनेचा डोळा आहे म्हणून आई दिसते. जर भावनेचा डोळा नसेल तर मग बाई दिसेल. भावनेचा डोळा आहे म्हणून आई दिसते. आणि तिसरा डोळा आहे दिव्य डोळा. तो दिव्य डोळा भगवंताची सेवा करून करून भगवंताला प्रार्थना करावी लागते. हे भगवान आता मज दृष्टी दे, पांडुरंगा माय बाबा. आता मज दृष्टी दे, पांडुरंगा माय बाबा. शरण मी आलो तुझा निवारुया बाबा. शरण मी आलो तुझा निवारुया बाबा. अंजना लेवोने हरी मार्ग सोपा. अंजन लेवोने खरी मार्ग सोपा. जायना सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा. जाईल सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा. आता पांडुरंग माय बाबा. आता मला दृष्टी दे, पांडुरंग माय बाबा. आता मज दृष्टी दे, पांडुरंग माय बाबा. आता मज दृष्टी दे, पांडुरंग बाबा. ब्रह्मांडाचा मालक ज्याचे घोडे हाकतो
त्या भगवान परमात्म्याने विश्वरूप दाखवलं, पण अर्जुनांना दिसत नव्हतं. आणि मग मात्र दिव्यम ददामी ते चक्षु पश्य मे योगमैश्वर. अर्जुना, तुला दिव्य दृष्टी देतो. तसे भगवान आम्हाला दिव्य दृष्टी द्या. आणि मध्ये अंजन घाला. अंजन काय प्रकार आहे? अलीकडच्या पिढीला काजळ कळना. अंजन कळायचं तर पुढंच राहिलं. पूर्वीच्या काळात आई मुलाच्या डोळ्यात काजळ घालायच्या. काजळ, हो, डोळे चांगले राहायचे महाराज. मोठेपणा सांगत नाही. 79 वर्षाचं वय आहे, अजून मला ज्ञानेश्वरी वाचण्याकरता चष्मा लागत नाही. आईचे उपकार आहेत. तिनं डोळ्यात काजळ घातलेलं होतं. आणि अंजन त्याच्या पुढचं आहे. आता सांगू का न सांगू असं वाटायला मनात. सांगा म्हणताय वय. फक्त माहिती करता सांगतो, करण्याकरता सांगत नाही. कारण अंजन करत असताना एक मोठं पाप करावं लागतं. काय करावं लागतं? घार फिरते ना, घार मारावी लागते. तिच्या मांसात दिवा लावावा लागतो. वरची काजळी धरावी लागते आणि खोबऱ्याच्या तेलात मिसळून पायाळू माणसाच्या डोळ्यात घालावं लागतं. मग त्याला खालचं धन दिसतं. सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा. फक्त माहिती करता सांगितलंय, करण्याकरता नाही. सगळ्याचा इतर हे भगवान माझ्या डोळ्यात अंजन घाला तुम्ही. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोड. बाप रखमादेवर विठ्ठल दिनाचा दयाळ असं पाहिजे. आणि ते गोपींना सहज प्राप्त होतं. गोपींना आनंद वाटायचा, समाधी लागायची. दुसरा एक प्रकार आहे, गोकुळामध्ये कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एकी स्वतंत्रता असे स्त्रियांचे 3 वर्ग होते. सासू पूर्ण स्वतंत्र, लेक अर्धी स्वतंत्र आणि सून पूर्ण परतंत्र. आणि पूर्ण परतंत्र असल्यामुळे कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता परवानगी मिळत नव्हती. मनात विचार येत होता, गोकुळात आपण आलो, कृष्ण परमात्म्याचं दर्शन जर नाही झालं तर या जगण्याला काय अर्थ आहे? अंतःकरणातून देवाला प्रार्थना करायची, भगवंता आम्हाला दर्शन जर नाही तर प्राण रिघोप आहे कुडी सांडोनी. श्रीमुख नयनी नदी कथा. अष्टसात्विक भाव आहेत. त्या अष्टसात्विक भावामध्ये प्राणोत्क्रमण हा एक भाव आहे महाराज. चैतन्य महाप्रभू म्हणून फार मोठी व्यक्ती होऊन गेली. आणि चैतन्य महाप्रभू एकदा जगन्नाथपुरीला शिष्याच्या बरोबर भजन करत गेले होते. मंत्र थोडा उलटा केला होता. हरे राम आपण म्हणतो, त्या पंथामध्ये अगोदर हरे कृष्ण म्हणतात. कारण तो वैदिक मंत्र आहे आणि वैदिक मंत्राचा अनुग्रह सर्वांना असतो असं नाही, म्हणून त्यांनी मंत्र उलटा केला आहे. अगोदर हरे कृष्ण म्हणायचं आणि नंतर हरे राम म्हणायचं. असं भगवंताच्या भजनामध्ये जगन्नाथपुरीला मुक्काम. रात्रीच उठले आणि भगवंताचं भजन करत करत पुढे समुद्र कळालं नाही, समुद्रामध्ये पडले, मृतावस्था झाली. सकाळी उठल्यानंतर शिष्य शोधायला लागले, चैतन्य महाप्रभू कुठे गेलेत, कुठे सापडेनात. एक कोळी मासे पकडण्याकरता आला होता आणि त्याने जाळं फेकलं. योगायोगाने चैतन्य महाप्रभू त्या जाळ्यात अडकले आणि त्याला वाटलं आज फार मोठा मासा सापडलाय. बाहेर ओढून काढलं तर चैतन्य महाप्रभू मृत झालेली. शिष्याना माहिती झाल्यानंतर मग हरे कृष्णाचा गजर केला आणि परत त्या देहामध्ये जिवंत झाले. विठ्ठल तसं गोपी म्हणतात, देवा तुझं दर्शन नाही झालं तर आम्ही प्राण सोडून देऊ. भगवान परमात्म्याने गोपींना धैर्य देण्याकरता वेणू वाजवायचा. तुझं विनय करी रे कृष्णा न गमे राती, तव तुवा नवल केले वेणू घेऊन हाती. आली त्याची सोय तुझी ओळखली गती. वेणूचा आवाज म्हणजे अनाहत ध्वनी आहे. आहत ध्वनी आणि अनाहत ध्वनी. मृदंगाचा ध्वनी आहत आहे, आघात केल्यानंतर येतो. विण्याचा ध्वनी आहत आहे, मी बोलतो आहत आहे.
कंठ्य, दंत्य, तालव्य, मूर्ध्न्य आणि ओष्ठ्य 4 अवयव आहेत तोंडात. एकमेकावर आदळल्याशिवाय बाहेर शब्द पडत नाही. पण एक आवाज आहे, तो जगात कोणतंही लेकरू जन्मू द्या, त्याच्या हृदयात जन्मता येतो. त्याला म्हणतात अनाहत. अनाहत ध्वनी वाहे सकळा पिंडी, राम नाही तोंडी कैसा तरी. प्रत्येकाच्या हृदयात आहे. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज यांना अनाहत ध्वनी ऐकू येत होता. बैठकीत बसल्यानंतर बोलायला लागले, त्यांचं शरीर स्थिर राहायचं आणि बोलणं थांबलं मग डोलायचे. लोक विचारायचे, महाराज डोलता का? जोग महाराज म्हणायचे, माझ्या हृदयातला अनाहत ध्वनी मला ऐकू येतो आणि आनंद झाल्यामुळे आपोआप शरीर डोलतं. प्रत्येकाच्या हृदयात तो आहे. तो अनाहत ध्वनी याचा अर्थ आघात न करताना ध्वनी. साधक जेव्हा भगवंताची साधना करतो, करत असताना कोणी जवळ नसताना पैंजनासारखा आवाज येतो, घंटी वाजवल्यासारखा आवाज येतो, शंख वाजल्यासारखा आवाज येतो, मेघगर्जना, समुद्र गर्जना असे भिन्न भिन्न 10 आवाज आहेत. गोरबा काकांनी जय झंगट नावाच्या अभंगामध्ये 10 नाद सांगितलेले आहेत. हे 10 नाद अनाहत नाद. तो अनाहत नाद वेणूच्या माध्यमातून पाठवायचा. गोपीच्या कानावर जाण्याकरता लाऊडस्पीकरची गरज नव्हती. भगवान परमात्म्याची ताकद आहे महाराज. आणि मग त्या गोपीच्या कानावर ऐकू आला, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, मुरली नव्हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दानादीन, येऊन हृदयी संचरली, कैसी वाजवली मुरली. वेणूचे बरेच अभंग आहेत महाराज. भुलविले वेणू नादे, आदरी धरोनी वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. मुरलीचे भरपूर अभंग. भगवान परमात्मा सून वर्गातल्या लोकांना, गोपिकांना आनंद द्यायचे ते मुरली वाजवून देत होते. हे 2 प्रकार झाले. आता 3रा प्रकार आहे लीला माधुरी. गोपींना वाटायचं कृष्ण परमात्म्याने आपल्या घरी यावं आणि आपल्या घरात असणारा दोष नष्ट व्हावा, एवढा करता भगवंताला प्रार्थना करत होत्या, कृष्णा माझ्या घरी एकांत आहे, माझ्या घरी ये. तो एकांत कोणता? बाहेरचा नाही, आतला. काम नाही, क्रोध नाही, मोह नाही, लोभ मद मत्सर दंभ अहंकार काही नाही, असं मोकळं घर आहे. या मोकळ्या घरात ये. भगवंताने विचार करायचा, ताईच्या घरात जायचं म्हणजे कसं जायचं? रस्त्यावर येऊन जे खेळ खेळायचे त्यांचे बालमित्र मधुमंगल, पेंद्या, सुदामा, वडज्या, वाकुड्या त्यांची नावं शास्त्रामध्ये आहेत. आणि त्यांना मग विचारायचं, बाळाओ अरे तुम्ही रोडके कसे रे? त्यांनी सांगायचं, कृष्णा आमची आई कृपण आहे, आम्हाला फक्त ताकद देते, त्याचा परिणाम आम्ही असेच आहोत. भगवान परमात्म्याला समाजवाद आठवला. अरे मी जसा धष्टपुष्ट आहे तसे माझे मित्रसुद्धा धष्टपुष्ट पाहिजे. त्याच्याकरता गोपाळांना आव्हान केलं, गोपाळाओ याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोरी, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. गोपाळांना आव्हान केलं. रात्रीच्या वेळा भगवान परमात्म्याने दार जरी बंद असलं तरी भगवंताची शक्ती महाराज. सगळ्या गोपाळांना घरामध्ये जायचं, घेऊन जायचं. शिंके लावेले दुरी, होतो तिघाचे मेवरी. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण याच्यावर चढून म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन भगवान परमात्म्याने ते दही दूध द्यायचं आणि गोपाळांनी खाल्ल्यानंतर त्यांना तृप्तता व्हायची. झाले मग पोट केला गड्यानी गोवाट, अशा प्रकारचा आनंद मिळवायचा. पण मात्र दुधानी पालथी घालायची. पहाती गवळणी, 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 तवती पाल ती दुधाणी,
भगवती पाल ती दुधानी म्हणती नंदा पोरे म्हणती नंदा पोरे भगवती पालते दुधानी भगवती पालते दुधानी म्हणते नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे. गोपी मथुरेच्या बाजाराला जात असताना पाहतात तर दुधानी पालथी आहे, त्याच्याशिवाय नाही. रोज अशा प्रकारची चोरी भगवान परमात्मा करू लागले. गोपींना वाटायला लागलं आता काय करायचं, आपण तक्रार सांगितली पाहिजे. खऱ्या अर्थानं उपरोदय हा, जिथं भगवंताची पावलं लागतात घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. पण निमित्त त्याच्या विरोधात बोलायचं, त्या बोलण्यातून त्याला पाहायचं, त्याच्याशी संवाद करायचा. एवढ्या करता मिळवून यावं घ्या गवळणी देती यशोदे गाराणी, दही दूध तुपलवणी शिंका नुरेची काही, हरी सोकलावो हरी सोकलावो. तक्रारी करायच्या. यशोदा मातेला पहिल्यांदा खरं वाटायचं नाही. श्रीरंग माझा वेडा घे, याला नाही दुसरा जोडा घे, तुम्ही याची संगती सोडा. तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही ठाईच्या ओढाळा, तुम्ही बोलठ्या ढालगजा. ढालगज शिवी आहे. डोंगरे महाराज म्हणायचे ढालगज म्हटल्यानं ते गोपी पुढे आली. ए यशोदे, कोणाला म्हणते का ढालगजे? तुझा मुलगा आमच्या घरची चोरी करतो आणि आम्हाला ढालगज म्हणते. भगवान कृष्ण परमात्मा जवळ होते. ए कृष्णा, आज माझ्या घरी चोरी करून बघ, तुला मुद्दे मला असं पकडणार. यशोदाबाई तुम्ही काय करणार? मग मात्र काठीनं मारणार. कृष्ण परमात्म्याने मान हलवली. आज तुझाच नंबर. रात्रीच्या वेळेला सर्व गोपाळ जमा झाल्याने सांगितलं, गोपाळाओ, आज घर नंबर 21 देवठाणातला नाही गोकुळातला. मला धमकी दिली आहे, तिच्या घरी मुद्दाम जाऊन चोरी करायची. प्रभावतीने रात्रीच्या वेळेला आरगळा लावली होती. सगळे दहीदूध वसरीला आणलं, वर कपडे झाकले, बाजा पालत्या घातल्या, वर दगड रचली आणि एका मोठ्या खांबाला लपून बसली. आता येईल, मग येईल. त्याने दही दुधाने तोंड भरलेलं असावं, हात भरलेला असावा, मग अशा अवस्थेत त्याला पकडू. कृष्ण परमात्मा आलेही, भरपूर दहीदूध खाल्लं, परंतु प्रभावतीला मात्र ते कळलं नाही. पुष्कतीचं नाव होतं प्रभावती. प्रभा म्हणजे ज्ञान, वती म्हणजे संपन्न, ज्ञान संपन्न. नाही कळलं का? परमात्म्याची एक माया आहे, स्वजन मोहिका नावाची माया आहे. आपल्याच भक्तावर माया टाकतात. माया टाकल्यामुळे हा भगवान आहे समजत नाही महाराज. जसं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्याकडे भगवंताने श्रीखंड्याच्या रूपाने 12 वर्ष पाणी वाहिलं. श्रीखंड्या भगवान आहे कळालं असतं तर वाहू दिलं असतं का? माया टाकतात, माया. आणि ती माया टाकल्यामुळे कळालं नाही. जेव्हा परत निघाल्यानंतर भगवंताने सांगितलं, गोपाळाओ, मला आव्हान दिलं येणं, आपण तिला आव्हान देऊ. मोठ्याने गजर करा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. एवढा आवाज झाल्यानंतर प्रभावतीला वाटलं आले नाही, चालले. गोपाळ निघून गेले. भगवान मुद्दाम मागे राहिले, हात भरलेला, तोंड भरलेलं. प्रभावतीनं धावत जाऊन पकडलं हाताला. लबाडा, पकडला का नाही? भगवान म्हणाले, प्रभावती, तू जिंकलं, मी हारलो, सोड आता. देवाच्या शपथ तुझ्या घरी पुन्हा येणार नाही. प्रभावती म्हणाली, तुझा देव कोण मला माहिती आहे, आणि तुला शक्तीनं काय होते रे? आणि पकडला तो सोडण्याकरता पकडला काय? नाही सोडणार आता.
पक्का हाताला पकडलं आणि घेऊन निघाल्या. नंदबाबाच्या राजवाड्याकडे घेऊन निघाल्या. रस्त्यामध्ये एक संभावित पुरुष समोरून येत होते आणि आलेले पाहिल्यानंतर प्रभावतीनं बुरखा घेतला. बुरखा आमच्या बालपणामध्ये बुरखा दिसत होता. डोक्यावरचं पदर नाकाच्या शेंड्यापर्यंत घ्यायचा, त्याला म्हणतात बुरखा. तो बुरखा ओढल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा मनात म्हणवले, सुवर्ण संधीचा जरूर फायदा घ्या. प्रभावती काय हात दाबून धरलास, हाताच्या हाताला कळा लागल्यात, हा हात सोड, दुसरा हात तुला देतो. प्रभावतीला युद्धाई आली. माझा हात हाडा मासाचा, याचा हात सच्चिदानंदाचा गाभा आहे, कोमल आहे, दाबून धरलाय. सांगितलं कृष्णा सोडते बरं, दुसरा हात दे. हात सोडला. दिला असेल का दुसरा? दुसरा दिला नाही, दुसऱ्याचा दिला. धावत धावत भगवान जाऊन यशोदा मातेच्या मांडी जाऊन बसले. आई घाबरलो. कशाला रे बरा? आज गोकुळात चर्चा आहे, कृष्णाला प्रभावतीनं मुद्दिमालाचं पकडलंय आणि यशोदा माता काठीनं मारला नाही. खरं सांगाई, मी घर सोडून कुठं गेलो का? यशोदा मातेनं पाठवून हात फिरवला. कृष्णा अरे त्या लबाड आहेत, काय भिवू नको. इतक्यात थोड्या वेळात प्रभावती आली. बाबा यशोदे बघ तुझा मुलगा, हात भरलाय, तोंड भरलंय, आण काठी, माझ्या तिथं मार बरं याला. यशोदा माता हळूच म्हणतात, प्रभावती सगळी झोप झाली का? झोप? आणि झोपाळ माणसाला देव हातात येतो काय? देव हातात येण्याकरता रात्रंदिवस जागे राहावं लागतं, तेव्हा हातात येत असतो. अगं मी जागे होते म्हणून हातात आलाय ना. अगं माझा कृष्ण माझ्या मांडीवर आहे का तुझ्या हातात आहे ते तरी बघ ना. प्रभावतीनं बुरखा मागे सारला. ज्याचा हात त्याच्या हातात, त्याच्या तोंडाकडे बघितलं, तिचाच मुलगा. कधी रे हाताची बदली झाली तेव्हा भगवान खोदू खोदू हसू लागले. पहिल्यांदा तुझ्या मुलाचा हात हातात दिला आणि दुसऱ्यांदा पकडायचा विचार करशील, तुझ्या नवऱ्याचाच हात तुझ्या हातात देईल. भगवंताच्या लीला अगाध आहेत महाराज, अगाध लीला. परमात्मा खोड्या करतो. यशोदा मातेला पटत नव्हतं. ते पटवण्याकरता भगवान 6-6.5 वर्षाचे झाले. गोकुळातलं भगवंताचं संपूर्ण लीला 11 वर्ष 11 महिने 11 दिवस. लक्षात ठेवण्यासारखं आहे. 12व्या दिवशी अक्रूराच्या रथात बसून गेले, मथुरेला पुन्हा नाही आले. तेव्हा 6.5 वर्षाचे झाले. यशोदा मातेला प्रचिती यावी याकरता एके दिवशी यशोदा माता लोणी घुसळण्याकरता आपलं दही घुसळायला लागली होती. भगवान परमात्म्याने डेरियात लोणी खादले शिरोणी. डेऱ्यात उडी मारून लोणी खाल्लं, वर काही आलं नाही. काय झालंय? रवी बाजूला केली, मध्ये हात घातला. अजूनही महाराज व्रजभूमीकडे महिलांची चोळी मनगटा एवढी आहे, मनगटापर्यंत आहे. चोळी सारली, हात फिरवला, केशाचा गुच्छ लागला, पक्का पकडला, वर उचलला. कृष्ण परमात्मा. यशोदा माता म्हणाली, कृष्णा बरं झालं रे, देवाने तुला वाचवलं. एवढी मोठी रवी तुझ्या डोळ्याला लागली असती तर कसं झालं असतं? भगवान मनात हसू लागले. हे माझी आई वेडी हळद आहे, रवीच्या बापाचा बाप मी, आणि ही रवी मला काय करते. पण काही भक्तीमध्ये माणसाला अज्ञान असतं महाराज. नंतर मात्र यशोदा मातेला प्रचिती आली की डेऱ्यात उडी मारून जर खातंय तर गोपींचं काय चुकलं असेल. सांगितलं, कृष्णा 6-6.5 वर्षाचा झाला, तू आता गायी राखण्याकरता अरण्यात जायचंय. भगवंताला आनंद झाला. 7 अवतारापर्यंत गायीची सेवा करता आली नाही. आपल्या धर्मामध्ये गायीला गोमाता म्हणतो आपण. आईचं दूध 1-1.5 वर्ष पितो, गायीचं दूध मरेपर्यंत पितो. विशेष सांगतो अजून लक्षात ठेवण्यासारखं, गोमातेला राजमातेचा दर्जा मागचं जे शिंदे सरकार होतं ना त्यांनी दिलाय. म्हणून एका शंकराचार्याने एका व्याख्यानात गौरव केला, भारत देशामध्ये पहिला नंबर महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये गाईला राजमातेचा दर्जा दिलाय. जसं पक्षात देशदृष्टिकोनातून कोण श्रेष्ठ असे वेगळे आहेत, तसं राजमाता म्हणून दर्जा दिलेला आहे. गायीच्या मूत्रामध्ये कॅन्सर सारखे रोग दूर करण्याची ताकद आहे.
गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे, 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे. धन्वंतरी आणि लक्ष्मी उशिरा आल्यामुळे धन्वंतरीला गोमूत्रामध्ये जागा दिली आणि लक्ष्मीला शेणात जागा दिली आहे, अशी शास्त्री त्याच. गोमूत्रामुळे कॅन्सर सारखे रोग दूर होतात. दुसऱ्याचं सांगत नाही. माझे धाकटे बंधू पंडित महाराज, आळंदीचा संस्थेचे विद्यार्थी, फक्त स्वभाव कडक होता, कोणात मिसळत नव्हते. त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला. 1 केमो घेतला. गुजरातमध्ये वागलदरा नावाचं गाव आहे, तिथं कामधेनू कॅन्सर हॉस्पिटल आहे. ज्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन 2-2 वेळा फेल होतं तिथं जाऊन उपचार घेतात. आणि ती संस्था इतकी उपकारी महाराज, 1 नया पैसा रोग्याकडून घेत नाहीत, उलट त्याला खाऊ पिऊ घालतात. इथं गेले. डॉक्टरला विचारलं, डॉक्टर आयुष्यात तंबाखू माहीत नाही, सुपारी माहीत नाही, आणि मला कॅन्सर कसा झाला? कपाळाचा गंध पाहून डॉक्टरांनी विचारलं, देवाची पूजा करता का? म्हणजे हो. उदबत्त्या लावता का? भरपूर. त्याचा परिणाम आहे. अलीकडे उदबत्तीमध्ये केमिकल मिसळलं जातं, म्हणून आम्ही आमच्या घरी उदबत्ती नाही लावत. ना, घरच्या घरी सुंदर अशा प्रकारच्या गायीच्या शेणात आणि धूप तयार करतो. धूप बाजारात मिळतं, चंदन पावडर, नागरमोथ्याची पावडर मिळते, आणि भीमसेन कापूर, दोन्ही एकत्र करून अशा गोळ्या करायच्या आणि उन्हात वाळवायच्या. आणि पेटवताना गावरान गायचं तूप त्याला बाहेरून लावायचं, ऑक्सिजन तयार होतो. सगळ्याचा माझा मुद्दा असा की गावी आल्यानंतर त्यांनी 2 कप गोमूत्र आणि लिंबावड शेण एकत्र करायचं, 11 वेळेला फडक्यातून गाळायचं आणि अनुशापोटी प्यायचं. फुफ्फुसाचा कॅन्सर राहिला नाही महाराज, संपला. गोमूत्रामध्ये शक्ती येते. आणि गायीच्या शेणामध्ये सुद्धा फार मोठी शक्ती आहे. कोणाला कामाला आलं तर बघा, मी सांगतो माझा स्वतःचा अनुभव. 14 वर्षापूर्वी दोन्ही दाढा दुखत होत्या आणि पुढचा दात हालत होता. आमचे प्रेमाचे आणि तज्ज्ञ डॉक्टर गेल्यानंतर म्हटलं उपटून काढू. म्हटलं आता कशाला उपटता? त्याने ड्रिल मशीन छिद्र पाडली, मधला दोष काढला आणि टोपणं बसवली, त्याला रूट कॅन म्हणतात. रूट कॅन केल्यानंतर गोळ्या बदलून पेस्ट बदलून हैराण होतो. मिक्सरमध्ये घातल्याशिवाय खाता येत नव्हतं. मनामध्ये विचार आला, प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. आमच्याकडे गावरान गायी कायम असतात महाराज. माझं मत असं वाटतंय, ज्याला हिंदुत्वाचा अभिमान आहे ना, तर एक तरी गावरान गाय आपल्या दावणीला सांभाळावी, अत्यंत आवश्यक आहे. आणि मनामध्ये विचार आला, गायीचं शेण उचललं, एका पत्र्यावर असं ठेवलं, वाळवलं, आणि गोवरी झाल्यानंतर त्याचं बुक्क्यासारखं भस्म केलं. गोवरी लाल बंद झाली की दगडान रगडायची, पांढरी नाही होऊ द्यायची, आणि वस्त्रगाळ करायची त्याच्यात खडा जाऊ नये म्हणून. आणि त्याने दात घासायला सुरुवात केली. कुठलाही त्रास राहिला नाही. आता मी तात्या हरभरे फोडतो, ऊस खातो. ते जर केलं नसतं तर तोंडात एकही दात राहिला नसता. पण लोकांना पैसे देऊन कोलगेट, आता कोलगेट कसं बनतं नाही सांगत कीर्तनात. सगळ्याचा माझा मुद्दा असा, गाय किती उपकारी महाराज. ज्यांना पॉईंट मोजा आणि नंतर गायीच्या अंगावर सकाळ संध्याकाळ मालिश करा, तिच्या अंगातली ऊर्जा आपल्या शरीरात घेत जाते आणि बीपीवर कंट्रोल करते. गोमूत्रामध्ये सोन्याचे कण निघाले, एकदा पेपरमध्ये वाचलं मी महाराज. गायीच्या नाकातून बाहेर जी हवा येते तो कार्बन डायऑक्साईड नसतो, तो ऑक्सिजनच असतं. ऑक्सिजनच घेते आणि ऑक्सिजनच सोडते. असा उपकारी आपल्या हिंदू धर्मामध्ये फार महत्त्वाचा गायीचा प्रकार. आणि तो आदर्श जगाला दाखवा म्हणून भगवान परमात्म्याने फेरत बन बन गव्वाच्या रावत कहे तुकया बंधू लकडेलेले हात. हातात काठी घेऊन गायी राखायच्या. यमुनेच्या थडीवर खूप चारा, गायी लवकरात लवकर जगून तृप्त होऊन कळंबाच्या झाडाखाली बसायच्या. गोपाळने विचारायचं, कृष्णा आता उरलेल्या वेळात आपल्या मनाला काय धंदा रे? भगवंताने सांगायचं, आता दिवस चाळी खेळे मी, आता दिवस चारी आता दिवस चारी तुका म्हणे
मुक्ती पर्णिले नोवरी तुका म्हणे मुक्ती पर्णिले नोवरी तुका म्हणे मुक्ती पर्णिले नोवरी तुका म्हणे मुक्ती पर्णिले नोवरी आता दिवसाचारी खेळी मेली आता दिवसाचारी खेळी मेली आता दिवसाचारी खेळी मेली यमुनेच्या वाळवंटामध्ये गड्याची वाटणी करायची. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून घाबरियाच्या मोडा काढा धाडा भ्याडा वळती या. दोन बाजू आणि यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळ खेळायचे. हामामा होतो तो खो खो लगोऱ्या चेंडूफळी अलीकडे ज्याला आपण क्रिकेट म्हणतो फक्त नाव बदललंय. आणि तो क्रिकेटचा खेळ खेळत असताना भगवान परमात्म्याने कालिया मर्दन नावाची लीला केली. जो कालिया यमुनेच्या डोहामध्ये विषारी त्याला मात्र बाजूला काढलं क्रिकेटच्या खेळामुळे. असे खेळ खेळत असताना गोपाळांना आपल्या देहाची आठवण व्हायला लागली आणि भगवान परमात्म्याकडे निवेदन केले. देवा लागली भूक तोरी तूच कृपाळू जाता बहु केली वणवण पायपिटी झाला अशी भागलो दातारा करिता येर झारा. आम्ही थकलो आम्हाला आता प्रसाद द्या खांदी भार पोटी भूक खेळाची सुख. तेव्हा भगवंतांनी सांगितलं हरकत नाही आता आपण वेळ ही गृहीत धरू. झाले आता वेळ म्हणते शिदोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाले आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाले आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. हरी काम सारो निसकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ नतियाना शिदोऱ्या काम सारो सकळ आले आवगे गोपाळ झाली आता वेळ वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. तुमच्या शिदुऱ्या मला द्या. गोपाळाने शिदुऱ्या दिल्यानंतर भगवंताने सांगितलं अरे कसल्या आणलेल्या शिदोरी ते पाप पुण्य सवेशीने भिकेचा माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय चोरोनिया माये नवनीता नावे. गोपाळ म्हटले देवा कोणाला घराकडे पाठवता. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे आम्हाला बाजूला करू नका. भगवान परमात्म्याने सगळ्याच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. डाव्या हातावर तो गोळा घेतला. तोंडी लावण्याचे पदार्थ बोटाच्या सांध्यामध्ये ठेवले. मध्यभागी भगवान कृष्ण परमात्मा उभे राहिले. आजी ओ सामरावती काला पहावया येती देव विसरती देह भावा पुला. गोपाळ कमलाकाराच्या ना तयासी नेनती बहु आवडती. जे ज्ञान घेऊन भगवंताची भक्ती करतात त्यांना जवळ आणि जे अहम ब्रह्मास्मी ते मागे अशी रचना केली. आणि भगवान काला देऊ लागले. शुकाचार्य वर्णन करतात बिभ्रद वेणुम जठरपटयो श्रंद वेत्रीच कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसोर्दो हासयन्नर्म विश्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग बालकेली. बोला पुंडरीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बालकृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर